नमस्कार मित्रांनो, अमेरिकेतून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे। अमेरिकेच्या इतिहासातील कदाचित सर्वात मोठं आंदोलन आज आपण पाहणार आहोत। नो किंग्स असं नाव असलेल्या या आंदोलनाने संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे। तब्बल 80 लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत। हे आंदोलन नक्की काय आहे आणि ट्रम्प याच्या विरोधात लोकांचा राग का अनावर झालाय, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। सुरुवात झाली सॅन फ्रान्सिस्कोच्या प्रसिद्ध ओशन बीच पासून। तिथे हजारो लोक एकत्र आले आणि त्यांनी 600 फूट उंचाचा एक प्रचंड ह्युमन बॅनर तयार केला। त्यावर स्पष्ट अक्षरात लिहिलं होतं, ट्रम्प मस्ट गो नाव। हा केवळ एक बॅनर नव्हता, तर अमेरिकन जनतेचा सरकारला दिलेला एक मोठा इशारा होता। या आंदोलनाची व्याप्ती किती मोठी आहे याचा विचार करा। आयोजकांनी दावा केला आहे की अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये एकूण 3100 पेक्षा जास्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अंदाजे 80 लाख नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत। अमेरिकेच्या इतिहासातील हे आजवरचे सर्वात मोठे सिंगल डे प्रोटेस्ट मानले जात आहे। हे आंदोलन फक्त अमेरिकेपुरते मर्यादित राहिले नाही, युरोपमधील अनेक मोठ्या शहरांमध्येही ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शन करण्यात आली। मित्रांनो, अमेरिकेतील ही परिस्थिती पाहता तिथे राजकीय वातावरण किती स्फोटक झालंय हे स्पष्ट दिसतंय। लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा हा लढा असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं, अमेरिकेतील या आंदोलनाचा जगावर काय परिणाम होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा जागतिक घडामोडीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।